हॅलो फ्रेंड्स, मी ओजी टेलरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की न्यू स्लीव कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची ती. चला तर मग आपण बघू. तर बघा, मी बाही स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता आपण त्याची डिझाईन कटिंग करून घेऊया. बघा, मी असा कपडा, साडीचा कपडा घेतलेला आहे, डबल फोल्ड केलेला आहे त्याचा. हे बघा, असं डबल फोल्ड केलेला आहे. आता आपल्याला लांबीला 13 इंच पाहिजे, तर मी लांबीला 13 इंचवर टिकमार्क करून घेतलेली आहे. हे बघा अशी. आणि आपल्याला इकडून पूर्ण उंची 7 पाहिजे, तर मी इथे 7 इंचवर टिकमार्क केलेला आहे. हे बघा, असं टिकमार्क केलेलं आहे. आता आपल्याला ह्या साईडून 4 इंच पाहिजे, तर आम्ही 4 इंचावर टिकमार्क करून घेत आहे. ठीक आहे. आता ती 7 इंच आणि हे 4 इंच आपल्याला रेष देऊन घ्यायची आहे. तर हे बघा, मी असा आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, असा आकार आपला देऊन झालेला आहे. त्याचप्रमाणे मी आता कटिंग करून घेत आहे. हे बघा, असं कटिंग करून घेतलेलं आहे. हे बघा, मी असं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचप्रमाणे आता त्याची आतली बाजू घेऊया. आतली बाजू घेऊन आपल्याला या साईडने असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, असं शिलाई मारून घ्यायची. त्याला पूर्ण आपण अशी शिलाई मारून घेणार आहोत. आपली शिलाई मारून झालेला आहे. आता त्याचप्रमाणे आपण असं सीधा करून घ्यायचा आहे. हे बघा, शिलाई मारली, उलट्या साईडून शिलाई मारली. आता आपण सीधा करून घ्यायचे. आता ही माझी साडीची लेस, थोडीशी साडीची लेस उरलेली आहे, तीच आपण इथे म्हणजे लावणार आहोत. तर हे बघा, मी आता शिवायला घेतलेली आहे. हे बघा, स्टिचिंग करायला घेतलेली आहे. आता मी लेस लावून देणार आहे. बघा, आपली लेस याचप्रमाणे आपली लेस लावून झालेली आहे. बघा, पूर्णपणे आपली लेस लावलेली आहे. आता आपल्याला ह्या साईडून अशा छोट्या छोट्या प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. बघा, अशा प्लेटी पाडायच्या आहेत. पूर्ण प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. या साईडून अशा प्लेटी पाडलेल्या आहेत. या साईडून जशा प्लेटी पाडलेल्या आहेत आपल्याला, त्याचप्रमाणे या साईडलाही आपल्याला
अशाच प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्लेटी पाडायच्या आहेत. अशा प्लेटी पाडून त्याची शिवून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, असं करून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी अशा प्लेटी पाडत आहे एकदम सावकाश. झालं. आता आपण आपले बाही आता मी बाही घेते. हे बघा, असं बाही घ्यायचं, बाहीचं मध्य करायचं. हे बघा, असं मध्य करायचं आणि तिथे थोडीशी मी अशी टिक म्हणजे कैचीने कापून घेणार आहे आणि त्याला खडूने आखून घेणार आहे. तर बघा, आता इथून आपल्याला इथे असे 2 इंच सोडायचे आणि तिथून तिथे आपल्याला तसे 3 इंच सोडायचे आहेत. हे बघा, असं जसं केलं तसंच आपण ह्या साईडलाही करणार आहोत. इथे 2 इंच सोडलेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला 3 इंच सोडायचे आहेत, म्हणजे टिक मार करायचे आहे. ठीक आहे. आता हे बघा, आता ज्या आपल्या प्लेटी पाडलेल्या आहेत त्या आपल्या अशा 3 इंचावर आल्या पाहिजेत. हे बघा, अशा 3 इंचावर आल्या पाहिजेत. आता आपण ज्या प्लेटी ठेवायच्या आहेत, जिथे खून केलेले आहेत त्याच रेषेवर आपण ठेवून आणि जिथे या 3 इंचावर म्हणजे टिकमार आलेले आहे तिथं आपण त्याची स्टिचिंग करून घेऊया. ठीक आहे. आता आपला जो हा भाग आहे त्याचा आपण मध्य करून घेणार आहोत. हे बघा, असं मध्य करायचं आणि त्याच्यावर पण कैचीने थोडेसे त्याला कापून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता जो आपण कापलेला भाग आहे तो आपण एकदम बाहीच्या कोटोकोट ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर जो आपला त्या साईडला उरलेला भाग आहे आपण त्याच्या प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या साईडलाही तसंच करायचं. हे बघा, असं या ज्या प्लेटी आहेत त्या प्लेटी अशा 3 इंचावर बरोबर ठेवून द्यायच्या आणि ज्या आपला उरलेला जो मध्ये कपडा आहे त्या कपड्याला आपण असे प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्लेटी पाडून घ्यायच्या आहेत आणि आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा प्लेटी पाडायच्या आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची. अशाच प्रमाणे आपली न्यू स्लीव्ज बाही डिझाईन तयार झालेली आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून मला सांगा तुम्हाला आवडली की नाही. धन्यवाद.